मृत्यूनंतरही माणसाच्या वेदना संपत नसल्याचं मानवी हतबलतेचा चेहरा समोर आणणारं हृदयद्रावक चित्र पालघरच्या सफाळेत पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे आधीच प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे निघाले असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. घरात पुराचं पाणी शिरल्यानं एका महिलेचा मृतदेह चक्क घराच्या छतावर 2 तास ठेवण्याची वेळ या हतबल कुटुंबावर आली. या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं हे ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल. केळवे येथील देवीपाड्यात ही अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. देवीपाड्यातील 55 वर्षाच्या अनुसया लिलकाया यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि दलवाडी येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. रविवारी 5 जुलैला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण मृत्यूनंतर सुद्धा या माऊलीच्या वेदना काही संपल्या नाहीत. सोमवारी पहाटे रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह घरी नेताना अनेक अडचणी आल्या. मुसळधार पावसामुळं पुराचं पाणी वाटेत वाहत असल्यामुळं रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. त्यामुळं नातेवाईकांना त्यांचा मृतदेह खांद्यावरून उचलून गुडघाभर पाण्यातून वाट काढत घरापर्यंत न्यावा लागला. पहिली परीक्षा तर पार झाली, मात्र दुसरी परीक्षा होती मृतदेह स्मशानभूमीत नेण्याची आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची. अख्ख्या गावात 4 ते 5 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. रस्त्यांना नद्यांचं रूप आलं होतं. स्थानिक स्मशानभूमी सुद्धा पाण्याखाली गेली. मेल्यानंतर सुद्धा या माऊलीची वणवण काही थांबत नव्हती. प्रशासनाकडून तातडीची मदत मिळणं सुद्धा कठीण झालं होतं. पावसाचा जोर वाढल्यानं पुराचं पाणी या कुटुंबाच्या घरात शिरलं. हळूहळू पाणी वाढत होतं. मृतदेह पाण्यात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळं या कुटुंबांनी घराच्या छतावरील 2 सिमेंटची पत्रं काढली आणि मृतदेह थेट छतावर नेला. पाऊस लागायला नको म्हणून प्लास्टिकने मृतदेह झाकण्यात आला. तब्बल 2 तास हे कुटुंब छतावर मृतदेहाची रक्षा करत तिथंच थांबलं होतं. वरतून पडणारा धोधो पाऊस आणि माणूस गेल्याचं दुःख एका बाजूला, तर तो गेल्यानंतर सुद्धा त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातना एका बाजूला. दुहेरी दुःखाचा सामना या निष्पाप कुटुंबाला करावा लागला. तब्बल 2 तासानंतर पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाला. त्यानंतर मृतदेह खाली आणण्यात आला. ग्रामस्थांनी तातडीनं मदतीसाठी पुढाकार घेतला आणि अंत्यसंस्कारासाठी कशीबशी लाकडांची व्यवस्था करण्यात आली. मोकळ्या जागेत थोडेफार पाणी असतानाच अंत्यसंस्कार करण्यात आले. जिवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या नागरिकांना मृत्यूनंतर सुद्धा क्रूर व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो याचं भीषण वास्तव पालघरच्या सफाळेमध्ये पाहायला मिळालं. अंगावर शहारे आणणाऱ्या या दृश्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका. हिते नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.